परत्वेनैव चापरम् अक्षयानन्दबोधाय तस्मै सिद्धात्मने नमः। समाधी शतक मध्ये आता आज आपल्याला 102 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. पान नंबर 38. अदुःख भावितं ज्ञानं क्षीयते दुःख सन्निधौ तस्मात् यथा बलं दुःखे रामानं भावयेत्. हा श्लोक खूप सुंदर आहे. याच्यात काय सांगितलंय की अदुःख म्हणजे सुखाच्या क्षणामध्ये ज्ञानाची जी भावना केलेली आहे ते दुःखाचं सानिध्य प्राप्त झालेलं असताना क्षीयते म्हणजे क्षयाला प्राप्त होतं. तस्मात म्हणून यथा बलम म्हणजे शक्तीच्या अनुसारे दुःखही म्हणजे दुःखाच्या द्वारे आत्मानं भावेत मुनीही आत्म्याची भावना करावी. मुनी काय सांगितले यामध्ये दुःखाच्या क्षणीची सुखाच्या क्षणी जी ज्ञानाची भावना केलेली आहे तर ती कुठपर्यंत टिकते जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत. आणि दुःखाचं कारण प्राप्त झालं की काय होतं तर ती भावना नष्ट होते. तस्मात हेतू वापरलाय म्हणून मी काय आहे की यथाबल म्हणजे शक्तीच्या अनुसारे काय करावं. म्हणजे शक्ती म्हणजे कुठली शरीराची शक्ती नाही. भेद विज्ञानाची दृढता जशी वाढेल त्या पद्धतीने म्हणजे भेद विज्ञानाची दृढता जास्त वाढणं ह्यालाच म्हटलं शक्ती. मग यथा बलम भावेत मुनीही मग त्यावेळेस मुनी भावना करतात म्हणजे काय करतात तर त्या तपाच्या द्वारे म्हणजे स्वरूपे प्रतपनम स्वरूपाचं प्रतपन करण्याला तप म्हटलेलं आहे. आणि त्याच्याद्वारे आत्म्याची भावना करतात म्हणजे निरंतर स्वतःला जाणत राहतात. त्यावेळेस बाहेर किती तप झालं ह्याचं त्यांना कष्ट नाही खेद नाही उलट आल्हाद आहे. तर त्या आल्हादाला कारण फक्त कशाचं बळ मिळालंय भेद विज्ञानाचं म्हणजे भेद विज्ञानाने आल्हाद झाला. कुठेही आता त्यांना क्लेश होण्याचा प्रसंग प्राप्त झाला नाही. म्हणून तस्मात काय घेतलं यथा बलम आपण सुद्धा काय केलं पाहिजे की शक्तीला पाहून म्हणजेच भेद विज्ञानाची दृढता जशी वाढत तसं शक्ती वाढत जाते. आता ह्याच्यातनं आपल्या जीवनामध्ये किती उपयोग चांगला घटवता येईल की आपण भेद विज्ञानाची दृढता कशी वाढवायची आहे. सतत स्वभावाला जाणत राहायचे. स्वभावाला जाणलं तर काय होणार आहे कुठंही आपल्याला कष्ट वाटणार नाही. कुठं म्हणजे कुठं म्हणजे काय घ्यायचं आता संसारात सुद्धा आपल्याला कष्ट वाटत नाही. का वाटत नाही मुलाला किती सांभाळलं मुलाला किती आपण जोपासना केली मग त्यावेळेस ते करताना झोप नाही खाणं पिणं नाही काही सुचत नाही. मग अशा वेळेला सुद्धा आपण काय करतो म्हणतो का की मला खूप त्रास झाला म्हणून. त्यावेळेस काय म्हणतो म्हणजे त्यावेळेस ह्या शरीराला काहीच पेलवत नसतं. म्हणजे एवढा ताप असतो कितीतरी काय काय झालेलं असतं तरी सुद्धा त्या मुलाचं ध्येय म्हणजे भक्ती मुलावर आहे ना. त्यामुळं काय होतं तिथं की मुलाला सांभाळायचे म्हटल्यावर तो कसं करतो. आजचाच प्रसंग ह्यांच्यावर आलेला तर त्यांनी 10:30 वाजल्यापासून ते म्हणजे रात्रीच्या 10:30 ते 2:30 पर्यंत जाग्या होत्या त्यांच्या नातवाला घेऊन. कारण कालचं एक आसन रविवार आणि त्याला खूप अगदी भयंकर ताप आलेला आणि त्या तापामध्ये तो खूप अस्वस्थ झालेला. आणि रात्री उठल्यानंतर म्हणजे आता काय आता तो लहानच आहे मग काय करणार पाणी मागणार काय त्याला. आणि ह्यांनी तर धार्मिक आहेत ह्यांनी काय करणार त्या एवढ्याशा लहान मुलाला उपदेश तरी काय देणार आहेत ते आपल्या काय काय गोष्टी सांगत राहिल्या. बघ महाराजांनी असं केलेलं होतं अम्मानी असं केलं होतं तुला तर काहीच नाही झालेलं असं सांग. त्याचं मन रमवत आहेत त्याला हवेत फिरवतात कडेवर घेऊन फिरवतात आणि आपली झोप नाही काय बघत नाही. पण तरी सुद्धा कसं आहे की आता ते व्रताचं प्रेम आहे ह्याने काहीतरी करू नये. आणि ह्याला पाणी मागितले म्हटल्यावर ह्याला पाणी नको द्यायला व्रत मोडायला नको म्हणून किती त्यांनी त्याचा सांभाळ केला. आणि शेवटी मग त्याला जेव्हा झोप लागली 2:30 वाजता तेव्हा मग ते स्वस्थ झाले. म्हणजे काय आहे की
त्याला सारखं समजावून सांगतात, बघ आभाळ आलंय, आता होईलच 10-15 मिनिटात सूर्योदय, असं पण इकडून आश्वासन देतात. आणि तिकडून काय सांगतायत की आपण त्याच्यावर जगत नसतो, ते नसलं तरी चालतंय, त्याचा उच्चार सुद्धा करू नको. आणि मग त्याला सकाळ झाल्यावर 7:30 वाजता का 7:15 काहीतरी ते पाणी सरबत वगैरे देताना सांगितलं, पहिल्यांदा तू आर्त रौद्र ध्यान केलं, त्याचं प्रतिक्रमण कर. तू एवढं रात्रभर सारखं पाणी पाणी केलं ना, त्याचं पहिल्यांदा प्रतिक्रमण कर आणि मग घे म्हणून सांगितलं. म्हणजे काय, तर कशाचं हे आपण दिलं त्यांना बल, काढलं ना त्या लहान मुलाने तेवढी रात्र, एवढा ताप असताना सुद्धा, तहान लागलेली आहे आणि त्याला एवढं काही भेद विज्ञानाचा अभ्यास आहे का, तरी सुद्धा आपण त्याला संबोधन करतोय, म्हणजे त्याच्यावर हे संस्कार करतोय. मग त्याच्यावर संस्कार करायला किती अवघड आहे, तो परद्रव्य. आपण आपल्यावर संस्कार करायला किती सोपं आहे, पण आपण करत नाही तेवढं कष्ट घेऊन. रात्री झोप आली नाही तर आपण असं आपल्याला स्वतःचं स्थितीकरण करत राहतो का, स्वतःला जाणतो का, ध्यान करतो का, करत नाही. म्हणजे हे केलं तर किती आणखीन उत्कृष्ट आपलं बल वाढेल, आपल्याला किंचित मात्र कशाची अपेक्षा राहणार नाही. म्हणून काय सांगितलं की तू फक्त सुखाच्या क्षणी ज्ञानाची भावना केली आणि तोपर्यंतच ते टिकतंय, पुढे ते दुःखाचं सानिध्य प्राप्त झालं की टिकत पण नाही ज्ञान ते. कारण एवढं दुःख, असा प्रसंग प्राप्त झालाय, लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत घ्या, की त्यांना काहीतरी असं शारीरिक व्याधी झाली आहे, वेदना होत आहे, काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे झालंय किंवा आणखीन काही घडलेलं आहे, आणि त्यावेळेस त्याला ती भावना टिकणं फार महत्वाचं आहे, ज्ञानाची भावना. म्हणून त्यासाठी हे काय करतायत मुनी, की कुठलाही प्रसंग आला तरी मी स्वभावातून च्यूत होऊ नये म्हणून आता व्यवस्थित असताना, शरीराला काही व्याधी नसताना सुद्धा ते स्वकृत काय करतात, जास्तीत जास्त तप करून सतत स्वभावात राहण्याचा प्रयत्न करतात, की ह्याच्याद्वारे माझा उपयोग टिकतो की नाही, मी असं केल्यावर की उपयोग टिकत नाही, असं आपण सतत स्वतःचं काय करायचंय, बल आजमावून पाहिजे. उपयोग टिकत नाही म्हटल्यावर अजून आपण कच्चे आहोत, म्हणून लगेच त्याला काय करायचं, पक्क करायचं, कच्चं ठेवायचं नाही. म्हणून उपयोगाला सतत काय, कशाचं खाद्य दिलं पाहिजे, ज्ञानाचं दिलं पाहिजे. आणि ज्ञानाचं खाद्य देऊन आपोआपच इकडं ज्ञानात इतका रंगला की त्याला बाहेर काय सुद्धा, म्हणजे त्याला असं वाटणार नाही की आपण हे खावं ते खावं किंवा आपण हे कपडे घालावेत, असं बाहेरचं पंचेंद्रियाच्या विषयात त्याला हौस मौस वाटणार नाही. म्हणजे हे सहज सुटलं, त्याला सोडावं लागलं नाही, म्हणून तेच यथाबल प्रगट झालं. म्हणजे जशी शक्ती आपल्या आत्म्याची आहे तीच प्रगट झाली, अनंत शक्ती प्रगट होते. म्हणजे थोडंसं क्षणभर धैर्य धारण केलं तर, आता आपण अभिनंदन कुणाचं करतोय, 5 पांडवापैकी 2 पांडवाचं अभिनंदन करतो, 3 तर गेले मोक्षाला, त्यांनी साधलं, पण त्या 2 पांडवाचं जास्त गुणगान करतोय की ज्यांना मोक्ष मिळालेला नाही, पण त्यांनी साधनेतून काय केलेलं आहे, जरी ते खाली पडले साधनेतून आणि सर्वार सिद्धीला गेलेत, पण म्हणून काही त्यांचा मार्ग बंद झालाय का, नाही झाला. मग तेवढ्यातून सुद्धा त्यांनी खूप मोठा पुरुषार्थ केला. काय म्हणता येईल त्यांना, पुरुषार्थी जीव म्हणता येते. 3 पांडव मोक्षाला जाऊन सुद्धा अभिनंदन कोणाचं झालं, 2 पांडवाचं का झालं, तर ते पुरोभावातले कोण होते, ते दोघे, सहदेव आणि नकुल. तर स्त्री होती, स्त्री पर्याय म्हणजे द्रौपदीच्या त्या दोघी जावा होत्या, म्हणजे इकडच्या जावा आणि तिकडच्या बहिणी होत्या माहेरच्या, म्हणजे बहिणीत जावा जावा झालेले ह्या तिघी. द्रौपदी तर अजून स्त्री पर्याय ह्या भवात, आणि अजून त्यांनी केवढा पुरुषार्थ केलाय की त्यांनी पुरुष झालेत आणि एवढी महान साधना करतायत. म्हणजे त्या तिघांच्या पेक्षा सुद्धा ह्यांचं महान बल आहे म्हणायचं. कारण का तर स्त्री पर्यायातून येऊन त्यांनी खूप मोठा आपला उपयोग इकडे लावलेला आहे. कारण तेवढं सहज लागत नाही. स्त्री पर्यायातून चटकन लगेच मनुष्य झाला तरी अजून तो कच्चा राहतो. परिणामामध्ये एवढं काय म्हणतो त्याला, तेवढी दृढता कमी पडते पुरुषाच्या तुलनेमध्ये. पण तरी सर त्यांनी केवढा मोठा पुरुषार्थ करून काय केलेला आहे, सर्वार सिद्धीला तर गेले. म्हणजे एकच भाव राहिला आता त्यांचा. म्हणून याच्यातनं काय घ्यायचंय की जो साधक आहे त्याचं गुणगान केलं जाते, मोक्षाला जाणाऱ्यांचं नव्हे. त्यांचं सहकार्य झालंच आहे सगळं आता. आणि हे साधक आता एवढं उत्कृष्ट कार्य करतायत पाहून आपण काय करतोय, जसं बाहुबली भगवान
1 वर्ष त्यांनी तप केलं आणि त्या एका अंगठ्यावर उभा राहिले. मग त्यांचं आपण एवढं का गुणगान करतो? आदिनाथ भगवान मोक्षाला गेले, अजून कोण पुष्कळ म्हणजे भरतेशाने तर एका अंतर्मुहूर्तात गाठलं केवळ ज्ञान. तरी सुद्धा आपण ह्या 1 वर्ष तप करणाऱ्या भगवंतांचं, बाहुबली भगवंतांचं गुणगान का करतो? तर त्यांनी तपामध्ये विशेषता प्राप्त केली, म्हणजे हा महान पुरुषार्थ केल्यामुळे त्यांचं काही पुरोभावाचं असं असेल की त्यामध्ये असे अजून औद्योगिक भाव भरपूर असतील की त्यांना 1 वर्ष लागलं ही साधना करायला आणि मग नंतर त्यांना केवळ ज्ञान झालं. तरी सुद्धा त्याने 1 वर्ष तरी गाठलं की नाही, म्हणून ते महान आहे. तसं सांगितलं यथा बलम, तू सुद्धा पुरुषार्थ कर समाजा. जसं आता त्या बालकाचं सांगितलं की त्यांनी महान पुरुषार्थ केला, ऐकलं तरी, नाही तर बसलं असं त्या हंड्याजवळ जाऊन, नाही तर त्या टिपाजवळ जाऊन, आणि काय झालं तरी मी पिणारच हट्ट धरून बसला असता तर. पण त्यांनी शांततेने परत कसं पाणी मागितलं तरी अगदी हळू, कोणाला म्हणजे जाग पण आली नाही आणि जास्त त्यांनी आपली तीव्रता पण केली नाही. तेवढं तरी एक विचार आला पाण्याचा, पण त्याला सारखं संबोधन मिळत राहिलं. म्हणजे हा सुद्धा एक पुरुषार्थ झाला त्याचा. बाकीचे सगळी मुलं काही पाणी मागितले नाहीत, पण कुणाचं नाव पुढं आलं? बाकीच्या सगळ्या मुलांनी चांगलं पाळलं एकाच, पण ह्याचं नाव पुढं आलं कारण त्यांनी तेवढ्या दुःखातून पुरुषार्थ केलेला, म्हणून ते नाव पुढं आलं. कारण तेवढं त्याला ताप असताना आणखीन काही व्याधी त्याला अशी झाली तहानेची वगैरे, मग त्याच्यातनं ही बाधा झालेली असताना सुद्धा त्यांनी ते केलं, आपल्यामध्ये आत्मसात केलं ते. मग तसं या ठिकाणी प्रत्येक साधकाचे, म्हणून सांगितलं अदुःख भावितम, सुखाच्या क्षणी केलेली भावना आहे तेवढ्यावर तू समाधान मानू नकोस. तर आता तू काय कर, प्रत्येक वेळेला नको मला तिथं काटा मोडल गेलं तर, नाही मी तिथं जात, किंवा मला खडे टोचतील, मी नाही तिथं असं अनवाणी विहार करत, पायात चप्पल घालतो. सुखाच्या क्षणी तू किती चालला तर काय म्हणशील, मला लवकर दीक्षा द्या, आता मी 10-15 मैल सुद्धा एका वेळेस चालू शकतो. कसा चालला होतास तू 10-15 मैल पायात चप्पल घालून, जिथं तिथं बसून, पाणी पिऊन, अजून काय काय करून चालला होता? ही काय तुझी प्रॅक्टिस झाली का? मग तिथं काय सांगितलं की त्या शरीराकडे बघू नको, त्यावेळेस तू चालण्याची जी भावना केली आहे किंवा जो चाललायस ते नंतर मग तुला समजेल मुनी कसे चालतात. ते मुनी झाल्यावर अनवाणी चालतात, कसं असेल तसं होतंय, आणि ते स्थान येईपर्यंत त्या चर्येमध्ये बसवून परत तशा पद्धतीने तिथं जायचं, पोहोचायचं, इर्यापशुद्धीने जायचं, काही न बोलता जायचं आणि व्यवस्थित रस्ता पाहून जायचं. आणि एवढं सगळं करून परत तिथं अंतराय आली तर ते विहाराचे श्रम सुद्धा अजून संपले नाहीत, तोपर्यंत अंतराय येते. मग तरीच मग अशा अवस्थेत तू भावना केली का की हे मला पुढचं सगळं मला हे करायचंय आत्मसात, असं म्हणजे झालं तर समजणार की हा तुला आता जमलंय. ते का जमलंय तर तू सुखाच्या क्षणाची तुझी भावना नाही, आता दुःखाच्या क्षणात केलेली ही भावना आहे, त्यामुळे हे तुझी टिकाऊ आहे. आता काही झालं तरी केस उपटून पाहिलं, मग रक्त आलं, सोडून दिलं, नको बाबा फार त्रास होते केस लोच केल्यावर हाताने. अशा रीतीने सुखाच्या क्षणी केले सगळं, केस कापून टाकलेत काय हाताने काय कात्रीने वगैरे, आणि नंतर म्हणतो मला सगळं जमते आता मुनीचर्येतलं. आणि जेव्हा आता केस उपटू लागला ते माहिती ना कोणाची गोष्ट, अभय कुमारचा पुरोभाव काहीतरी त्यांचं नाव होतं ना, वसुमित्र आणि दयामित्र. मग ते दोघे मित्र होते आणि त्यातला वसुमित्र हा ब्राह्मण होता. मग तो काय करत होता, जैन धर्माला नावं ठेवत होता. आणि मग तो मित्र आता जैन धर्मी आहे, तर त्याला जैन धर्म कसा पटवून द्यायचा, मुनींची सारखी निंदा करतोय म्हटल्यावर. मग ते म्हटलं बरं ठीक आहे तुझा धर्म चांगला आहे, आता कशासाठी तर त्याला सगळं बरोबर आपल्या ह्याच्यात घ्यायचंय. मग तुझा धर्मच मी स्वीकार करणार आहे, पण मला आता अष्टानिक आहे हा नियम आहे तेवढं पाळायचंय. मुनींना पडघाण विधी करायची आणि नंतरच आहार करायचा, म्हणजे त्यांना आहार देऊन. पण आता इथं म्हणजे ते कुठंतरी व्यापाराला चाललेले असतात आणि रस्त्यात मुनी कसे भेटणार, मला आता काहीतरी केलं पाहिजे अष्टानिक मध्ये, जिथं मुनी आहे तिथं गेलं पाहिजे. तर तो मित्र म्हणतो कशाला मुनीसाठी जातोयस कुठं, मीच होतो मुनी 8 दिवसाकरता. आणि नंतर काय करतो बघतो, मग काय
म्हणजे कसं जमतंय की नाही वगैरे, आणि नाही जमलं तरी तुझ्यासाठी मी 8 दिवस होतो. वा वा म्हटलं, छान आहे, मला एक चांगलं पात्र मिळालं, मी तुला दक्षिणा देईल म्हणून सांगितलं. कशाची आशा ठेवली त्यांनी? मित्र आता मला, म्हणजे तो श्रीमंतच असतो, हा मला आता दक्षिणा देणार. मग दक्षिणेच्या आशेने लग्न व्हायचं ठरवलं. मग तो पहिल्यांदाच कसं आहे की सगळं सांगितलेलं असतं, असं केशलोच करायचं असतो, त्या दिवशी उपवास करायचा असतो, पण जर असं दहामूग करायचं नाही, जर तसं केलं तर दक्षिणा मिळणार नाही. सगळी दक्षिणेची लालूच आहे ना, तर सगळीकडे त्याने हे लावलं, दक्षिणा मिळणार नाही. आणि केशलोच करायला सुरुवात केली की एक केस उपटला की जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. म्हटले असं केल्यावर कसं काय? म्हटले अशी मुनी नसतात, आता दक्षिणा मिळणार. मग इतकं हा चून, म्हणजे हा की चून न करता इतकं व्यवस्थित केशलोच करून घेतला, पण आज सगळे दात कडकडकड वाजत होते, कारण इतकं त्याला त्रास होत होता. ते जसं जसं केस उपटेल तसं, आणि खूप असं त्रास होत होता, पण ते दाखवायचं नाही बरं. आणि डोळ्यात एक थेंब आला तर दक्षिणा मिळणार नाही. म्हणजे इतकं सगळं करेक्ट करून घेतलं. मग त्याच्या मनात यायला लागलं ना कशी मुनी होतात ते, कारण मुनींना नावं ठेवत होता की खाण्यासाठी होतात वगैरे, असं तसं, ते काही ज्ञानी नसतात. मग त्यावेळेस आता परत पुढं त्या दिवशी उपवास आहे, मग ते काय करायला लागले, मला इकडं नदीवर जायला परवानगी द्या, इथं स्नान करायला परवानगी द्या, एवढंच करतो. नाही म्हटले, दक्षिणा मिळणार नाही. अशी मुनी नसतात म्हणजे, ते कुठेही जात नाही, फिरायला जात नाही, काही नाही, आहे तसं राहायचं इथं खोलीमध्ये. मग कसं तरी ती रात्र काढताना सुद्धा कसं झालं, मग ते सारखं आकाशाकडे बघायचं, दिवस झालाय का, मला कधी मिळणार, आता एकच वेळ मिळणार आहे. आणि मग ते पण इतकं हाय हाय झाली आहे. मग सारं कुठंतरी ह्या वर छतावर चढ, इकडं चढ, जिबल्या चाट, कुठंतरी असं सगळं सुरू झालं, जमिनीवर वगैरे. एवढी तहान लागली. शेठजी म्हटले असं केलं तर मिळणार नाही दक्षिणा. परत शांत झाले. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, मुद्दाम शेठजीने काय केलं, भरपूर पदार्थ ठेवले. म्हटले मागायचं नाही, आम्ही जे देईल ते घ्यायचं असतं, मागितलं तर दक्षिणा मिळत नसते, अशी मुनी नसतात. आम्ही सगळं ठेवणार, व्यवस्था करणार, पण जे आम्ही देत असतो तेच घ्यायचं, नाही तर काय करणार, आता काय हे पाहिजे ते पाहिजे सगळं बघून असं मोह होईल, तर तसं चालणार नाही. बरं म्हटलंय. मग इतकं पक्वान ते बघून इतकं वाटलं कधी सुद्धा आपल्याला बघायला सुद्धा मिळालं नाही, इतकं छान. आणि भूक तर लागली, आणि पाणी प्यायचं विसरूनच गेले, भरपूर खाल्लं. आणि पाणी प्यायला गेले की हातच सुटला, हात सुटला की बसा खाली म्हटल्या. म्हणजे काय झालं, हात सुटल्यावर परत घ्यायचं नसतं. एक एक चर्या कळू लागली आता त्यांना की कसं असतं मुनी, अंतराय आल्यावर कसं असतंय, उपास असून अंतराय आली, आणि आता सगळं खाल्लं, फक्त घट्ट अन्न, आणि गेलंच नाही पाणी. परत हाय ते कालच्यापेक्षा जास्त आज म्हणजे त्रास झाला घेतल्यावर, कारण घट्ट अन्न घेतलंय ना फक्त, आणि पक्वान्न घेतलंय. मग परत दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागले. पण म्हटले की वेळेच्या आधी यायचं नसतं, म्हटले आम्ही पडगाण विधी करणार तेव्हाच यायचं असतं. इतकं सगळं सांगितल्यानंतर आता सगळं करेक्ट होत चाललंय. आणि गेल्यानंतर परत तिथं आता पाणी जास्त तहान लागली, मग पाण्यालाच गोंधळ केली, म्हणजे हात केला. मग पाणी वगैरे घेतलं, जरा बरं वाटलं. नंतर मग आता ते 3-4 दिवस असे झाले. मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात येऊ लागलं मुनीचर्या किती अवघड असते. मग मी उगाच निंदा केली असं मनात भाव आता चांगले होऊ लागलेत की मुनी हे काय उगाच होत नसतात, ते कल्याणासाठीच होतात, आणि हे काही खाण्यासाठी होत नसतात, हे आज मला पटलंय. असं मनामध्ये खूप चांगले भाव येऊ लागलेत. आणि त्यांना म्हणू लागलेत की मला आता तुम्ही सम्यक दर्शन होण्यासारखं काहीतरी सांगा म्हटले, उपदेश त्या मित्राला म्हटले. कारण आता मला असं वाटतंय की मी तर ह्या मुनिपदाला सोडणार नाही, तुमच्या दक्षिणेची पण आशा नाही, आता सगळं सोडलं, असंच मी राहणार कायम. इतके उत्कृष्ट भाव झाले, कारण त्यांना माहित होतं की आता हे पुढे नंतर व्यवस्थित सुधारणा होणार आहे, त्यांचं समाधी पण चांगली होणार आहे. आणि मग त्या 8व्या दिवशी, अष्टानिकाचा 8वा दिवस असतो, आणि त्या 8व्या दिवशी काय होतं, त्या तंबूमध्येच असतात, आणि इकडं रात्रीच्या वेळेला डाकू वगैरे आलेले असतात. मग त्यांचा सामना करायला शेठजी, त्यांचं ते आणखी नोकर वगैरे सगळे इतके तिकडं लागलेले असतात. झटापटीमध्ये त्या चोरांची गोळी ह्या तंबूमध्ये शिरते, ह्यांच्या पायात घुसते त्या मुनींच्या. आणि मग ते काही त्यांना कळत म्हणजे माहीत नाही, आणि त्यांच्या लक्षात येतं की आता आपल्याला आपले प्राण जाणार ह्याच्यामध्ये.
आणि हे सगळे डाकू वगैरे पळवल्यानंतर मग शेठजी पटकन तंबूत आले. बघतात तर त्यांच्या पायाला गोळी लागलेली. मग ते लगेच पटकन म्हणतात, आता तुम्हाला सगळं समजले तत्वज्ञान आणि तुम्ही स्वीकारलंय अंतरंगातनं हे मुनिपद, आता तुमचं कल्याणच होणार आहे. फक्त आता तुम्ही समाधी मरण साधा, आता तुमचं आयु थोडंसंच राहिलेलं आहे. आणि असं म्हणून त्यांना संबोधन केलं, खूप म्हणजे सगळं सांगितलं आणि नमोकार मंत्र वगैरे म्हणतच मग त्यांचे प्राण तिथं गेले. म्हणजे त्यांचं भवितव्य चांगलं होतं. एवढ्या मिथ्यात्व अवस्थेतून येऊन फक्त दक्षिणेच्या लोभाने घेतलेली दीक्षा, पण नंतर इतकं परिवर्तन झालं की त्यांची दृढता त्यात राहिली आणि त्यात समाधी मरण झालं. म्हणून सांगितलं अदुःख भावितम ज्ञान, फक्त सुखाच्या क्षणी भावना केलेली ती टिकत नाही. पण जेव्हा त्यांनी आता ह्याच्यातनंच आपल्याला हे घेतलं की तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कशासाठी होत असतात हे म्हणून. आणि मग तेव्हा त्यांनी स्वतःवर ते आपल्या जीवनात उपयोग घटवायला सुरुवात केली. त्यांचं जीवन परिवर्तित झालं. आणि मग ते पाहून काय झालेलं आहे की सर्वांनाच असं वैराग्य वगैरे झाले तिथं आसपास असणाऱ्यांना. आणि तोच हा जीव पुढं काय झालेला आहे, अभय कुमार झाला, म्हणजे तो मोक्षगामी. पुढे आता 103 नंबरचा श्लोक सांगतात. प्रयत्नादात्मनो वायु इच्छा द्वेष प्रवर्तिता वायो शरीरयन्त्राणि वर्तन्ते स्वेषु कर्मसु. आत्मनः म्हणजे जीवाच्या इच्छा द्वेष प्रवर्तितात, राग आणि द्वेष यांच्या प्रवृत्तीच्या प्रयत्नाने वायू म्हणजे वायू निर्माण होतो. वायू हो त्या वायूमुळे शरीर यंत्राने शरीरूपी यंत्र स्वेषु कर्मसु आपल्या कार्यामध्ये वर्तनते म्हणजे प्रवृत्त होते. काय सांगितलं, जीवाच्या रागद्वेषा प्रवृत्तीने काय होत आहे, वायू निर्माण होतं आणि त्या वायूमुळे शरीरूपी यंत्र ते हलू लागतं. आपण इकडून तिकडे जातो, कशाने जातो आपल्याला लक्षात येतं. आपण जास्तीत जास्त फिरतो त्यात कोणाचं कार्य आहे जास्त, अगदी पळत पळत जातो किंवा वेगाने चालतो, तर त्याला जसं आपला वायू शरीरामध्ये असेल, वात पित्त कफ हे जे 3 दोष सांगितलेले आहेत, तर ह्यांच्या तिघांची स्थिती जर व्यवस्थित असेल तर आरोग्य असतं सांगितलं. मग ती आता वायूची स्थिती जर व्यवस्थित असेल तर आता कोणीतरी एखादं काम सांगितलं आणि इतका पटकन ताडकन उठला की त्याला वेळ सुद्धा लागला नाही उठायला आणि झटकन तो मिनिटात काम करून येतो. तो कुठलं काम असेल ते, तर ते कशाने झालं, शरीर यंत्र इतकं चपळ कशाने झालं. यंत्र नाव दिले, उपमा दिली यंत्राची. बटन दाबलं की ती जसं मिक्सर हलतं तसं हे शरीर सुद्धा हलतंय लगेचच. मग त्याचं कारण वायू तुमच्या शरीरात व्यवस्थित असेल तर तुम्हाला चालण्यामध्ये त्रास होत नाही आणि कुठलंही काम चपळपणे करण्यामध्ये त्रास होत नाही. वायूचं जर काम म्हणजे दोष निर्माण झाला असेल तर काय होतं, मग उठायला तासभर लागतोय, कुठलं तरी भांडं उचलायला तासभर लागतोय, नंतर तोंडात एक घास घालायला वेळ लागतोय, पटपट चावणं होत नाही, पटपट कुठलं कामच होत नाही. आणि तो काय एका जागी बसलेला उठतच नाही. हा एका जागी जर बसला तो उठत का नाही, तर कुठला दोष आलाय त्याच्या शरीरात, वायू व्यवस्थित काम करत नाही म्हणून त्याला उठावंसं वाटत नाही. उठला तरी चपळपणा नसतो, मंदत्व असतं, काहीतरी दुखत असतं. नाही तर मग हे सगळं कशाने होतं, ठणका असणं वायूचं काम आहे, दाह असणं पित्ताचं काम आहे आणि जडत्व असणं कफाचं काम. म्हणजे कफ जर व्यवस्थित जास्त झाला असेल तर त्याला जडत्व येतं, सुस्ती येते, आळस येतो, नको वाटतं काहीच करायला, अनुत्साह असतो. हे कफाचा दोष झाला. आणि वाताचा दोष म्हणजे हलनचलन करत नाही जास्त, तो वाताचा दोष म्हणजे मंदत्व असतं. आणि पित्ताच्या दोषाने काय होतं, दाह होतो किंवा उलट्या होतात किंवा अजून काय होतं, काय काय पुष्कळ अशी कारणं असतात त्याला, म्हणजे जळजळ होणं वगैरे अशा प्रकाराने हे पित्त जर म्हणजे पित्ताचं रक्षण जर झालं नाही तर पचन नीट होत नाही. वाताचं रक्षण नीट झालं नाही तर त्याला मंदता येते, म्हणजे हलनचलन जास्त होत नाही.
आणि जर कफाचं रक्षण झालं नाही तर शरीरावर तेज येत नाही. स्निग्धता जी आपण त्वचेवर जी म्हणतो तर ती कफाने येते. आणि मग त्याचं रक्षण व्यवस्थित झालं नाही, रक्षण म्हणजे ह्याचा अर्थ काय घ्यायचा, ते सुरळीत काम करत नसतील आणि दोष निर्माण झाला असेल तर हे सगळं असं काही ना काहीतरी दिसून येतं त्या शरीरामध्ये. म्हणून कधी कोणाला नावं ठेवायचं नाही. एखाद्याला तासभर लागला उठायला तरी नावं ठेवायचं नाही, त्याचं वायू काम करते. मग त्या वायूची निंदा केली तर आपल्या शरीरात थोरमाई येणार आणि आपल्या तसंच मंदत्व करणार. किंवा कोणाच्या पित्ताची सुद्धा निंदा, म्हणजे कोणी दाह जळजळ होते म्हणून खूप त्याला हवा लागती, त्याची पण निंदा करायची नाही, कारण ते पित्ताचं काम चाललंय त्याच्याकडे. आणि एखाद्याला खूप मंदत्व आहे, इतकं जडत्व आहे की सुस्तीच आहे सारखी, मग त्याची पण निंदा करायची नाही, कारण का तर ते कफाचं कार्य आहे. वात पित्त कफ ह्यांचं संतुलन व्यवस्थित झालं तर तो व्यवस्थित कार्य करू लागतो. शरीराच्या जाडीवर किंवा कृशतेवर हे काही अवलंबून नसतं. काही जण म्हणतात कृश आहेत म्हणून तुडतुडीत आहेत, पळतात, हालतात, असं नाही. कृश व्यक्ती सुद्धा लवकर हालत नाही, कारण का तर त्याचं वात व्यवस्थित नाहीये, वायू. आणि एखादा स्थूल व्यक्ती खूप आहे, आपल्याला म्हणजे विश्वास वाटणार नाही की तो इतकं चपळाईने काम करतोय, पण त्याचं वात चांगलं आहे, जरी स्थूल दिसत असलं तरी वात कार्य चांगलं असल्यामुळे तो चांगलं काम करू शकतो. मग अशा रीतीने हे कशासाठी सांगितलं तर वायो शरीर यंत्र आहे. म्हणजे कशासाठी सांगितलंय हे पण सुद्धा, जसं वायूने शरीर यंत्र हलतं तसं इथं काय घेतलंय, प्रयत्नात आत्मनः वायू, म्हणजे जीवाच्या रागद्वेष ह्या प्रवृत्तीच्या प्रयत्नाने वायू निर्माण होतो सांगितलं. तो वायू सुद्धा निर्माण होण्याचं कारण कोण सांगितलं, जीवाची रागद्वेष ही प्रवृत्ती आहे. अगदी खूप त्याला इतका क्रोध आला आणि क्रोधाने थरथरू लागला, त्याचं वायूचं काम चाललंय ना, त्याने वायू बिघडून टाकला आपला. इतका थरथरू लागला की काय झालं, त्याचं पॅरालिसिसवर पण जातं, मेंदूवर परिणाम झाला ना त्याच्या, आणि मग ते पॅरालिसिस झाला. म्हणून अशा रीतीने त्याने काय केलं की ह्या परिणतीनेच वायू बिघडला त्याचा, म्हणजे तो वायू जो निर्माण झाला तो अतिरेक झाला, आणि त्यामुळे काय झालं, शरीरूपी यंत्र आपल्या कार्यात असं कमी जास्त प्रवृत्त होतं. मग हे सांगायचं काय इथं कारण होतं, ह्या श्लोकात अध्यात्म काहीच सांगितलं नाही. कशासाठी सांगितलं हे शरीराचं वायू वगैरे, तर त्याला पुढच्या श्लोकात त्यांनी घेतलंय 104 नंबरच्या श्लोकामध्ये. तान्यात्मनि समारोप्य साक्षान्यास्ते सुखं जड त्यक्त्वा रूपं पुनर्वेत्वान् प्राप्नोति परमं पदम्. जड म्हणजे अज्ञानी, जो मंदबुद्धी मिथ्यादृष्टी आहे, तो साक्षानी तानी इंद्रिय सहित त्या शरीर यंत्राला आत्मनी म्हणजे आत्म्यामध्ये समारोप्य आरोपित करून आत्म्याचा स्वभाव आहे असे समजतो. तो काय समजतो, मी हलतोय, मी बोलतोय, मी चालतोय, मी उठतोय, मी बसतोय, सर्व क्रिया मी करतोय. शरीराच्या क्रियेला आपली क्रिया अज्ञानी समजतो आणि त्यामुळे असुखम असते, दुःखीच राहतो. पुन्हा म्हणजे परंतु विद्वान ज्ञानी मात्र काय करतो, आरोपम त्यक्त्वा म्हणजे ह्या आरोपाला सोडून परमं पदम प्राप्नोती परमपदाला प्राप्त करतो. म्हणजे अज्ञानी ह्याच्यावर आरोप करून काय करतो की आत्म्याचं सगळं म्हणजे आत्माच करतोय हे सगळं, आणि ज्ञानी मात्र ह्याच्यावरचा आरोप सोडून फक्त तो त्याला ज्ञातादृष्टा रूपाने पाहत राहतो, न्यायिक राहतो. म्हणजे त्याला ह्याच्याविषयी किंचित मात्रही आकुलता नाहीये की शरीर बसू देत नाही तर, चालू देत नाही तर, झोपू देत नाही तर, काय करू देत, पण मी त्याच्यापासून भिन्न आहे असं समजणारा जो ज्ञानी आहे तो परमपदाला प्राप्त होतो. म्हणजे पहिला श्लोक दाखवून देण्याचं कारण तो दृष्टांत आहे की जसं ते शरीर यंत्र हलते आणि त्याला अज्ञानी काय म्हणतो, मी हलते. आता त्या कुठला आपण जे एखाद्या ह्याच्यात फीड केलेलं असतं कॅसेटमध्ये वगैरे, मग तेवढंच ते काय होतं, बोलतं ते, आणि त्यापेक्षा त्याला विचारला प्रश्न तर त्याला काही उत्तर देता येत नाही, त्याचं आपली टेप चाललेलीच असते सरळ, त्यात कमी नाही जास्त नाही. मग ते काय आहे, ते जसं जड आहे तसं हे शरीर सुद्धा जड आपलं काम जेवढं करायचं तेवढं करत राहते.
जसं आता आपण इकडे बोलतोय, पण आत त्यांची घडामोड चालली ना शरीराची. कोणी रक्ताभिसरण करण्यासाठी कार्य करत आहे, कोणी किडनीचं कार्य करत आहे. त्यांचं त्यांचं ठरलेलं ते नियोजित कार्य चाललेलं आहे. त्यात कोणी काय आपल्याला म्हणजे म्हणत नाही जीवाला की जरा लक्ष दे, आता रक्त मेंदूला पोचवायचं काम चाललंय आणि ते किडनीतनं बाहेर सगळं मूत्रावाटे सगळं बाहेर फेकायचं चाललंय, इकडे लक्ष दे तर तुझं व्यवस्थित कार्य होईल. असं काही ते शरीर म्हणत नाही. त्याचं काम चाललंय त्याच्यात. ते कुणालाही मध्ये आपल्यामध्ये घेत नाही, अपेक्षा करत नाही, तरी सुद्धा ते आपलं सहज होतं. तसं जीव सुद्धा ह्या शरीराला मध्ये न घेता फक्त आपलं काम जाणण्याचं करत राहतो, तो तरतो. आणि त्या शरीराला मध्ये घेतलं की काय होतं, त्याचा उपयोग सगळा परद्रव्यात जातो. म्हणून माझा उपयोग कुठेही भटकू नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, सतत स्वभावात राहिलं पाहिजे. फक्त आपल्याला तेवढं काय आलं पाहिजे, खात्री आली पाहिजे, विश्वास आला पाहिजे की माझा आत्माच कार्य करतोय, माझ्यासाठी शरीर करत नाही. मग ते एका मुलाची कहाणी ना, की एका मुलाची आई स्वर्गवासी झाली, पण त्याची आजी आली. मग ती आजी रोज काय करते, नातवाला खूप व्यवस्थित सांभाळते. आई नाही म्हटल्यानं सगळं खाऊ पिऊ घालणं, नऊ घालणं, कपडे घालणं, सगळं पाहिजे ते, म्हणजे कुठलंही आजीशिवाय. आणि त्या मुलाला सवय काय झाली, आजीशिवाय काहीच कुठलंच काम करायचं. आणि त्या आजीला चिंता झाली की हा मुलगा आता म्हणजे मी स्वर्गवासी झाले तर हा मुलगा कसं करणार जर ह्याने आपलं काम स्वतः केलं नाही. म्हणून रोज सारखी जरी त्याला खाऊ घातलं तरी आपण आपल्या हाताने करावं, आपल्या हाताने खावं, आपल्या हाताने कपडे गोळा करावेत, घालावेत, स्नान करावं, असं सारखं ते शिकवत असते. पण तो काही मनावर घ्यायचं नाही. आजी म्हणजे मला कायमची राहणारी असं तरी मनावर घेतलेलं असतं. मग एक दिवस काय होतं, सहल जाते त्यांची. मग सहलीत आता सगळी मुलं असतात, ती मुलं तर आपली आपली कामं करतात, सगळं आंघोळ वगैरे, खाणं पिणं. आणि हा मुलगा मख्ख बसून राहायचा, कारण आजी नाही ना आता सहलीत. मग सगळी मुलं जेव्हा लक्ष जायचं मुलांचं तेव्हा चिडवायचे, अरे तुझी आजी नाही म्हणून तू खात नाही काय, तू नाश्ता करत नाही का, तुझी आजी नाही म्हणून तुझं लक्ष लागत नाही का, तुझ्या आजीला पण घेऊन यायला पाहिजे होतं. मग त्याला खूप राग यायचा, मुलं चिडवतात म्हटलं की. पण तरी गप्प बसायचा. आणि इतकं फजिती झाली त्याची, नाश्त्यासाठी सगळ्या मुलांना सोडलं आणि हा बसून राहिला. पण आता भूक लागली म्हटल्यावर खावं लागणार. मग मुलं म्हणतात कशाला आजी पाहिजे, तुझं तू खा, असं आम्ही खातो तसं खा. शेवटी त्यांनी प्रयत्न केला तर सगळं अंगावर सांडलं. तसंच कसं तरी तो आपलं उपाशी अर्धपोटीच राहिला. परत जेवणाची वेळ झाल्यावर हाच प्रसंग. मग तेव्हा पण असंच कसं जेवायचं असं ते मुलांनी शिकवलं, आपल्या हाताने जेवायचं. मग त्यावेळेस तो जेवत असताना अंगावर सांडलं, पाणी थोडंसं पिताना सुद्धा सगळं भिजवून घेतले कपडे, काय सगळं दिवसभर तो ओल्यातच राहिला. त्याला कुठलं काय असं स्वतःनी करायचं माहीत नसल्यामुळे सगळी फजिती. स्नान करायचं म्हटलं तर आता आजी कुठे आहे तिथं, पण तिथं सुद्धा कसं करायचं मुलांनी शिकवलं. आणि शेवटी कसं तरी करून त्या सहलीमध्ये सुद्धा कुठं काय असतं काय वगैरे हे जे दाखवत असतात त्यात पण त्याला इतकं रस येत नाही. तो अगदी ह्याच्या दगडासारखा बसून असतो आणि मुलं सगळी त्याला चिडवतात. मग तेव्हा तो कसं तरी आपला हालचाल करतो. मग शेवटी घरी येतात. घरी आल्यानंतर आता आजी त्याला मिठी मारते, तू आलास एवढा 2 दिवस सहलीला जाऊन, व्यवस्थित झालं का वगैरे. तो म्हणतो पहिलं काही मला विचारू नको, मला खूप भूक लागली म्हणतो, पहिल्यांदा मला जेवायला वाढ म्हणतो. मग त्यावेळेस कारण त्याचं काही नीट पोट भरलेलं नसतं. मग आजी जेवायला ती भरवते आता रोजच्या सारखं. नाही म्हणतो तू काय मला भरवू नको, मला माझ्या हाताने जेवता येते. आता त्याला सगळा विश्वास आला ना. प्रत्येक ठिकाणी आजीला आश्चर्य वाटतंय, ह्यात कसा एवढा बदल झाला. नाश्ता केला हाताने जेवतोय, माझी वाट सुद्धा बघत नाही. आंघोळीला गेला तर आता स्वतः म्हणतो मी करतो, आता तू काय करू नको, मी मोठा झाले म्हणतो. परत काय म्हणतो, अंथरूण स्वतः टाकून घेतलं, कपडे स्वतः घातले, कपडे स्वतः घडी घालून ठेवले, सगळं काही आता आजीवर विसंबून नाही. आजीला हे सगळं बघून आश्चर्य वाटलं, कसा एवढा बदल झाला. 4-5 दिवसांनी मॅडमने येऊन सांगितलं की ह्या सहलीने तुमच्या नातूमध्ये आता एवढा बदल झालाय, तुम्ही काही चिंता करू नका त्याची. मग तसं त्याची गोष्ट आपल्यावर घटवायची की आजपर्यंत आपण ह्या शरीर यंत्रावर इतका अवलंबून होतो, पण आता आपल्याला कळलंय की शरीर काही करणारं नाही, ते त्याचं आहे आणि मी माझा स्वतंत्र आहे. भेद विज्ञान केलं की आपोआप काय झालं,
ह्या सर्व शरीरावर विसंबून राहण्याचं, पंचेंद्रियातून मला भोग प्राप्त होतात हे विचार करण्याचं सगळं सुटून गेलं. म्हणून स्वतःला जाणलं तर आनंदाला प्राप्त.